नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. निवासी आरक्षणांवर बीडीपीची आरक्षणे काही प्रमाणात टाकणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ श्रीद महाजन यांनी व्यक्त केलं. पुणे पालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक श्रीद महाजन यांचा महापौर वैशाली बणकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी महाजन बोलत होते. खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, डॉक्टर A.H. भरूचा, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते. प्राध्यापक महाजन म्हणाले, पर्यावरणवादी विरुद्ध विकासवादी असा वाद निर्माण केला जात आहे. मुळात पर्यावरण हे विज्ञान आहे. पर्यावरणवादी न म्हणता पर्यावरण विचारी म्हणणे आवश्यक आहे. शहराचा विकास करताना पर्यावरणाचे भान ठेवले पाहिजे. पुण्याचा विकास अवास्तव्यस्तपणे होत आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालात झाडे कमी होत असून ती वाढवणे आवश्यक असल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात कृतीत होत नाही. तसेच शहरात उद्यानाचे शतक पूर्ण झाले आहे, पण उद्यानामध्ये लॉन तयार करणे हा एक प्रकारे गुन्हाच आहे. त्यामुळे लॉन ऐवजी झाडे लावली पाहिजेत, असे प्राध्यापक महाजन यांनी सांगितले. सिमेंटची जंगले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यामुळे निसर्गप्रेमी मंडळींनी एकत्र येणे महत्त्वाची बाब आहे, असं ॲडव्होकेट वंदना चव्हाण म्हणाल्या. कलाकार हा भूमिकेपेक्षा मोठा नसतो, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं. विक्रम गोखले यांची प्रमुख भूमिका असलेला अनुमती हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिग्दर्शक गजेंद्र आहिरे, अभिनेत्री सरिता अमनकर, निर्माते विनय गानू आदी यावेळी उपस्थित होते. विक्रम गोखले म्हणाले, आजच्या तरुण कलावंतांमध्ये चांगल्या भूमिका करण्याची क्षमता आहे, परंतु त्यांना भूमिका साकारण्याची संधी मिळत नाही. प्रसिद्धी मिळाल्यानंतर कलाकार स्वतःला मोठा समजू लागतो आणि भूमिकेला कमी महत्त्व देतो. अशा भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत नाहीत. गजेंद्र आहिरे म्हणाले, अनेक पुरस्कार मिळवणारा चित्रपट काही ठराविक प्रेक्षकांसाठीच असतो. हा समज चुकीचा आहे. प्रामाणिकपणे केलेल्या चित्रपटाला प्रेक्षक नक्की प्रतिसाद देतात. त्यामुळे कलाकारांनी चित्रपटाचे वर्गीकरण न करता काम करावे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. अनुसूचित जाती आयोग राज्य समन्वयकपदी डॉक्टर मदन कोठोळे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयकपदी डॉक्टर मदन कोठोळे यांची नियुक्ती करण्यात आली. आयोगाचे राष्ट्रीय समन्वयक ताजुद्दीन अन्सारी यांच्या हस्ते डॉक्टर कोठाळे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी आयोगाच्या महाराष्ट्र व गोव्याच्या संचालक अनुराधा गोडखांदे उपस्थित होत्या. अनुसूचित जाती व इतर मागासवर्गातील समाजाच्या विकास व स्वयंरोजगारासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे कोठोळे यांनी सांगितले. नाशिकमध्ये होणाऱ्या कार शर्यतीसाठी स्लाइडवेज इंडस्ट्रीज फोक्सवॅगन पोलो ही कार उतरवणार आहेत. FMCI इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप या कार शर्यतीत सहभागी झालेला स्लाइडवेज इंडस्ट्रीज हा पुण्याचा पहिला संघ आता या शर्यतीच्या नाशिकमध्ये होत असलेल्या दुसऱ्या फेरीत आपली ताकदवान कामगिरी दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. रॅली ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखली जाणारी ही शर्यत नाशिकमध्ये येत्या 7 ते 9 जून दरम्यान होत असून महाराष्ट्रातील अशा स्वरूपाची एकमेव शर्यत असल्याने तिचे आगळे महत्त्व आहे. स्लाइडवेज इंडस्ट्रीज संघ ही प्रथमच घरच्या प्रेक्षक वर्गापुढे कौशल्य प्रदर्शित करणार असल्याने त्यांचा उत्साह दुणावला आहे. या संदर्भात स्लाइडवेज इंडस्ट्रीज संघाचे प्रमुख रोहन पवार म्हणाले की पोलो कार तसेच आमच्या स्वतःच्या अभियांत्रिकी क्षमताबद्दल असलेल्या ठाम विश्वासाचे प्रतिबिंब या विजयात उमटले. त्याही पुढे हे विजेतेपद म्हणजे पुण्यात आम्ही स्थापन केलेल्या एका सर्वोत्कृष्ट संघाच्या परिश्रमाला मिळालेले पारितोषिक होते. आमच्या संघाचे मुख्यालय, सर्व चालक, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि मुख्य सहयोगी असलेली फोक्सवॅगन मोटरस्पोर्ट्स इंडिया कंपनी पुणे स्थित आहेत आणि या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनीच आम्ही पुण्याचे नाव पुन्हा एकदा मोटरस्पोर्ट्स कार रॅलीच्या नकाशावर ठळकपणे उमटवले आहे.
चालू वर्षात विजयी कामगिरीची गुढी उभारल्यानंतर स्लाइडवेज इंडस्ट्रीज आता INRC शर्यतीत दुसऱ्या फेरीतही अधिक उत्तम कामगिरी करून दाखवण्यासाठी आतुर झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे इंडियन रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेत पोलो चालवण्यासाठी या संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध चालक करमजीत सिंग यांचे नाव निश्चित केले आहे. स्वतः करमजीत सिंग यांनीही या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की भारतात शर्यतीनिमित्त पुन्हा येण्याची संधी मिळाल्याने मला खरोखर आनंद झाला आहे. मी भारतातील अनेक शर्यतीमध्ये कार चालवल्या आहेत, त्यातही पुणे शहराला माझ्या मनात खास स्थान आहे, कारण गेल्या खेपेस म्हणजे वर्ष 2003 मध्ये आम्ही या शहरातून इंडिया रॅली ही स्पर्धा जिंकली. पोलोसारखी आकर्षक कार व फोक्सवॅगन मोटरस्पोर्ट इंडिया सारख्या कंपनीचा भक्कम पाठिंबा यामुळे आमचा संघ विजयी परंपरा कायम राखेल. स्लाइडवेज इंडस्ट्री हा घरचा संघ असल्याने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील शर्यत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी मला आशा आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. जैतापूर अणुप्रकल्पाबाबत अट्टहास का केला जात आहे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विशंबर चौधरी यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया तर्फे विशंबर चौधरी यांना डॉक्टर दिलीप बोराळकर यांच्या हस्ते पर्यावरण भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विश्वास मुंडे, DT देवळे, मुकुंद परदेशी, किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते. चौधरी म्हणाले, आपल्या देशात पर्यायी ऊर्जा उपलब्ध असतानाही सुमारे 3 लाख कोटी रुपये खर्च करून जैतापूर अणुप्रकल्पाचा अट्टहास का केला जात आहे. अनिल काकोडकरांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी लिहून द्यावे की या प्रकल्पामुळे भविष्यात काही धोका निर्माण होणार नाही. तसेच आपल्या देशात सौर ऊर्जेसारखे प्रभावी ऊर्जा स्रोत असतानाही जैतापूर सारख्या अणुप्रकल्पाचा अट्टहास का केला जात आहे. जपानसारखा विकसित देशही या अणुदुर्घटनेपासून वाचू शकला नाही. मग आपल्याकडे मोठमोठ्या अणुप्रकल्पांची जबाबदारी कोण घेणार याचे उत्तर आहे का. आज अणुप्रकल्प किंवा धरण प्रकल्प हे विस्थापितांना मारणारा विकृत विकास असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. एक पात्री प्रबुद्ध नाट्य संमेलनाचे दिनांक 8 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय एकपात्री प्रबुद्ध नाट्य परिषद व प्रबुद्ध रंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले अखिल भारतीय एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलन शनिवार दिनांक 8 जून रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे नाट्य संमेलन भीमशाहीर हरीश गंगाधर चौरे नगरी, मौलाना अबुल कलाम आझाद सभागृह, कोरेगाव पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी संभाजीराव पालवे हे असणार आहेत. आमदार रमेश बागवे हे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाचे उद्घाटन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. खासदार सुरेश कलमाडी, माजी IPS अधिकारी विक्रम बोके, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिवाजी कदम, ॲडव्होकेट श्रीकांत शिरोळे, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड उपस्थित राहणार आहेत. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विस्तारीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी करण्याचा महानगरपालिकेचा अजब कारभार पुढे आला आहे, अशी माहिती स्थायी अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिली.
रुग्णालये चालवण्यासाठी कोट्यावधी रुपये लागत असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने पालिकाच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचे ठरवले असताना दुसरीकडे मात्र विस्तारीकरणाच्या नावाखाली एकाच रुग्णालयावर तब्बल 56 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिली आहे। त्यामुळे पालिकेचा अजब कारभार पुढे आला आहे। मोहम्मदवाडीतील कैलासवासी दशरथ भाणगिरे रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आला। त्यावर कोणतीही चर्चा न करता थेट 56 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली। रुग्णालयाच्या विस्तारीकरणात एक्सरे रूम, ओपीडी, वेटिंग रूम अशी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती स्थायी अध्यक्ष विशाल तांबे यांनी दिली। कोथरूड, वानवडी, बोपोडी आणि एरोड्यातील 2 रुग्णालयासह 5 दवाखाने पालिकेला चालवणे अशक्य असल्याने या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। परंतु मोठे दवाखाने सांभाळता येत नसताना विस्तारीकरण केले जात आहे। JNNURMच्या माध्यमातून हडपसर आणि वारजे येथे BSc-UP अंतर्गत गरिबांसाठी घरे बांधली जात आहेत। वारजे येथील सुमारे 750 घरांसाठी अद्याप जागा उपलब्ध होऊ शकली नाही। त्यासाठी ठेकेदारांनी विशेष प्रयत्न करण्यासाठी टाळाटाळ केली आहे। या कामाची मुदत 31 मार्च 2014 पर्यंत असून तोपर्यंत काम पूर्ण न केल्यास सुमारे 22 कोटी रुपये केंद्र सरकारला परत द्यावे लागणार आहेत। त्यामुळे प्रशासनाने आज स्थायी समितीच्या बैठकीत प्रकल्प स्थलांतराचा प्रस्ताव ऐनवेळी आणल्यानंतर त्याची सखोल माहिती न घेता त्या स्थायी समितीने मान्यता दिली। हडपसर येथे 3 टप्प्यात 6000 घरे बांधण्यात येणार आहे, असे तांबे यांनी सांगितले। विविध वन्यजीवांची दुनिया सध्या पुणेकरांना अनुभवायला मिळत आहे। डरकाळी फोडणारा वाघ, पावसाच्या ओढीने पंख पसरवून नाचणारा मोर, फुलपाखरांची निराळी दुनिया, नदीकिनारी तहानलेले पक्षी, समुद्रामधील रंगबेरंगी मासे आणि गरुडाची उंच भरारी पुणेकरांनी अनुभवली। निमित्त होते पर्यावरण व वन्यजीवनावर आधारित वैविध्यपूर्ण छायाचित्रांच्या वाईल्ड इंडिया प्रदर्शनाचे। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया संस्थेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या वन्यजीव प्रदर्शनाचे उद्घाटन पर्यावरण तज्ञ श्रीद महाजन व फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर वैशाली बणकर, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, सभागृह नेते सुभाष जगताप, नगरसेवक बाबूराव चांदेरे उपस्थित होते। 25 छायाचित्रकारांनी काढलेली वेगवेगळी 106 छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येतील। देशाच्या विविध भागातील जैवविविधता आणि वन्यजीवांना छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे। महाजन म्हणाले, निसर्गात भटकंती केल्यावर आपणास त्यातील वैविध्यपूर्ण सौंदर्याचे ज्ञान मिळते। पर्यावरण आणि त्यातील विविध घटकांविषयी प्रेम व आपुलकी असायला हवी। पवार म्हणाल्या, जागतिक तापमान वाढ हे जगासमोरील आव्हान असून यावर उपाय काढण्यासाठी चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून संवर्धन घडवले पाहिजे। त्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे छायाचित्र होत। हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत खुले आहे। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।